नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. तर आज मी चाललो आहे एका ठिकाणी. ते कुठलं ठिकाण आहे तुम्हाला आता ब्लॉगमध्ये पुढे कळेल. कारण मध्यंतरी मी एक रियांश अमृत ज्यूस नावाचं प्रोडक्ट घेतलं होतं आणि त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी घरच्यांना आलेला आहे. तर आता त्याच मीटिंग संदर्भात मी आणि माझ्याबरोबर आहेत जीवन खरात सर, आमचे सिनियर आणि मित्र पण आहेत. तर त्यांना घेऊन चाललो आता मी बिझनेस डेव्हलपमेंटसाठी पाटस या ठिकाणी. पाटसच्या जवळ एक गाव आहे हिंगणेवाडे म्हणून. हिंगणवाडी ना सर? हिंगणेवाडा म्हणून आहे. त्या ठिकाणी चालूया. तर पुण्याहून पण एक मॅडम येणार आहेत आणि तिथं पण थोडंसं एक छोटी मिटिंग आहे. तर चला आता नक्की रियांश अमृत ज्यूसमध्ये काय आहे आणि कसं बिझनेस डेव्हलप करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टीची तिथं चर्चा होणार आहे. चला मित्रांनो, आता आपण जाऊया. आपण चाललो आहे बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आणि पांडुरंग सरांच्या मार्फत जे मॅडम आहेत त्या तिथं पोहोचलेल्या आहेत आणि आम्ही तिथं पोहोचलो. तिथं आम्ही प्लॅन आणि प्रोडक्ट सांगून पुढचं कामाला सुरुवात करणार आहे. खुल जा रे बाबा. खुल्ला चला. हे बघा, हिंगणे गाड्याला आलोय मी. कोण असेल इकडलं तर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही आज चालू आहे बिझनेस डेव्हलपमेंटसाठी. तर बघा, या ठिकाणी आलो होतो. तर मॅडम पुण्यावरून आल्यात, नीलम मॅडम आहेत, नर्स आहेत. आणि या ठिकाणी आपण औषध देण्यासाठी आलो होतो टेकवडेबाई यांना. तर तुम्ही बघू शकता, जरा जवळ या. यांच्या स्किनचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, बघू शकता स्किनचा प्रॉब्लेम आहे. हाताला आणि पायाला अशा फोड्या फोड्या आल्यासारख्या स्किनचा प्रॉब्लेम आहे. गेल्या जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालं तुम्हाला. तेव्हापासून प्रॉब्लेम, बरेच खर्च केला, औषध उपचार केले, ट्रीटमेंट केल्या, पण कुठं काय फरक पडला नाही. शेवटी त्यांनी हार मानले आणि सोडून दिलं. जसं होईल तसं, बरोबर का नाही? पण आज ह्यांची आणि ह्यांची ओळख आहे आणि ह्यांची आणि ह्यांची ओळख आणि ह्यांची आणि माझी ओळख आहे. त्याच्यामुळं आज त्यांनी आपला रियांश अमृत ज्यूस हे प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि येत्या 3 महिन्यानंतर यांचा रिझल्ट काय येतोय आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि मॅडमने आज म्हणजे मी एक व्हिडिओ बनवला होता बघा रियांश अमृत ज्यूसचा. तर तो व्हिडिओ बघून मॅडमने सुद्धा हे प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि ते सुद्धा जॉईन झालेले आहेत आमच्या कंपनीला. तर सगळं मार्गदर्शन हे आहेत आमच्या जीवन खरात सरांचं. आणि आज बघूया मित्रांनो, ह्यांचा हा आजार हा रियांश अमृत ज्यूस बरा करतो की नाही हे तुम्ही नक्कीच बघा येत्या 3 महिन्यानंतर. पण मावशी, औषध घेतलंय, ह्याचं पथ्य पण पाळायचं. या बघा, साखर अजिबात शरीरात जाऊन द्यायची नाही. ओके, साखर खायची नाही. साखर म्हणजे साखर बंद करचाल, पेढा चालू करचाल. पेढ्यात पण साखर असते, गुलाबजाम मध्ये पण साखर असते. नाहीतर तुम्ही बरं माणसं साखर बंद करायला सांगितले, मी पेढ्यात काय होते. त्यामुळे फक्त गोड पदार्थ जास्त खायचे. औषध चालू आहे तवर खायचं नाही. बघा, तुम्हाला खरं सांगायचं गेलं तर बघा, जेवढं तुम्ही साखर शरीरात कमी टाकचाल ना तेवढं तुमच्या फायद्यासाठी आहे. ओके, कशाशिवाय जमत नाही. पाहुणा आले चेक करावं लागतं. बरं असं द्या तुमचं. बरं तुमचं ते असू दे. थकून आल्यावर चहा पिल्यावर जरा बरंच वाटतं. थकून आल्यावरती तुम्ही कधी कधी कोमट पाणी करा, त्याच्यात लिंबू पिळा आणि ते पेत जावा. त्याने बघा एकदम हाल. तुम्ही कधी असं केलंय का कोमट पाण्यात लिंबू पिळून? नाही केलं. आता रोज सकाळी उठलं की सर ते कोमट पाण्यात लिंबू येते. थोडासा डाएट तुम्हाला सांगतील सर, नाहीतर मॅडम सांगतील तुम्हाला कॉलवरती काय काय खायचं, काय पाळायचं, कसं वगैरे. येत्या 3 महिन्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. ओके. हा, तर काय म्हणायचं का आमचं वॉडेस म्हणजे सगळं जग बघते. काय बोलायचं, काय चाललंय आता. चाललंय ना आता व्यवस्थित मस्तपैकी औषध. मॅडम तुम्हाला काय 2 शब्द? काय नाही काय सर तुम्हाला? तर सरांनी आणि आम्ही दोघांनी मिळून ह्या मॅडम मार्फत आपण ह्या मॅडमला रियांश अमृत ज्यूस दिलं होतं. आता दिलंय. आता 3 महिन्यानंतर आपण रिझल्ट बघूया आणि नक्की तुम्ही 100% रिझल्ट येणार आहे मला माहिती आहे. पण तुम्ही बघा आणि नक्कीच अधिक माहितीसाठी तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर देतोय. सरांना कॉन्टॅक्ट करा, डिटेल घ्या आणि तुम्ही याच्यातून बिझनेसही करू शकता आणि स्वतःचा आजार पण बरा करू शकता. तर चला आपल्याला इथून जायचं आता बारामतीला, तर जाऊया. आता जस्ट घरी आलो, फ्रेश झालो. पूजा काय घरी नाहीये, भूक लागली मला आणि पूजा आल्याशिवाय काय आता स्वयंपाक करणार नाही आणि जेवायला पण भेटणार नाही. त्याच्यामुळं आता मी काय करणार आहे, आता वरती जाणार आहे ना आंबे काढून खाणार आहे. बघूया पिकलेत का नाही आंबे. आल्या एक आंबा सापडलाय माझ्या स्वागतासाठीच होता काय की. वा 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 वा. अजून बरेच आंबे पिकलेत काय पिकलेला. चला 2-3 आंबे सापडले, खाल्ले. आता चालले खाली. तुझ्या येईलच तोपर्यंत स्वयंपाक करेल. स्वयंपाक केला की जेवण करून दिवसभर उपाशीच आहे आज. पूजा आली बघा, केस कापून आणि पिवडीचे पण कापल्यात केस. दाखव कशी कापल्यात तो. ओके, हा अशी कापल्या. ठीक आहे. आता ABCD झेड पर्यंत म्हणून दाखव.
ABCD. मला नाही येत. एवढी शिकली का? पिवड्या ये बाळा इकडं. पिवड्या बाबू कशी केस कापले तुझे? हा थांब तिथं थांब. बघू पूर्ण बघू. पुढं. आणि हे असं का केली दाढी केल्या आणि असं काय? आपलं. ही पण काढायची असतात ना केस मग तुझे. अहो ती म्हणले ही बेबी काय आहे बेबी हेअर असतात ती केलं ना परत अजून दाट येतात म्हणतात त्या. मग हे असंच राहू दे. ते तसंच राहून द्यायचं होय. हो. गाड्यावाने दिसते की. हो, पिवड्या इकडं बघ. साईडला बी आहे तिचं. खाली बघ बाबू मानवची. ठीक आहे असू दे. कशी बाबू कटेल गेलं बाबू. ती केस कापली आणि बारीक तोंड करून बसल्या खुर्चीवर जाऊन गप्पाशी. छोटे छोटे फॅन्स आपल्याला घरी भेटायला आलेले आहेत. कुठून आल्या बाळांनो? सूर्यनगरीतून आला. थँक्यू. फोटो काढायचा ना? इधर रे काढा कॅमेरा. नाही का इंस्टा सेंड करा. हे काढ ह्यांचा फोटो आणि पेड येऊन दे नका. नाही येऊन देत. पिवड्या सोप्यावरती लाका तुम्ही मला झोपू द्या की रे. हा पिवडे कृष्णाला पाय टाकून दे ना माझ्या अंगावर. तुझी नाही कोणच नाही तुझं कोणच नाही. आजी नाही आप्पा नाही कोणच नाही पप्पा पण नाही मम्मीच आहे. रडले बघ रडले पिवड्या आता. रडले बघ पिवड्या आता. या 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 बाथरूम मध्ये चाललो या. काय तुम्ही पोराला का कुठं तरी जाऊन द्या. जा तिकडे मोबाईल ठेवून. मला मार्केटला जायचं पोरं जाऊन द्या. पोरांना चुकून जातो आता. कुठे भूत आहे तिथं? नको वर भूत आहे. एकदा बॅगातलं होतं बरं झालं ध्यानात आलं. ज्या ओ आपा तिला धरा. तू का आला रा? तू का आला? चल या. कुठं चाललाय? वॉकिंगला चाललंय. कशी झोपल्यात खोंड रातभर झोपून देत नाही मला तर. दोघं लातात येतात. काय इकडं माझी जागा ही दोघांची आणि फौजाची इथं खाली. कूलरच्या पूर्ण तर अजिबात हालत नाही पिवडे. हात लावला की रडते. बघ की हात लावते गेला. सर म्हणाव तिथनं पिवड्या सर तिथनं मला झोपायचंय. नाही नाही हे झोप दे तिला. झोप व्हेरी गुड. व्हेरी गुड. कसं काय